थकीत ऊसाचे बिल मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते तथा सचिन घायाळ शुगर मिलचे चेअरमन सचिन विक्रम घायाळ यांच्यासह इतर 4 जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे। या संदर्भात राहुल सोमनाथ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 4 जणांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की 29 जून रोजी सकाळी 8 वाजता राहुल सोमनाथ कांबळे हे त्यांच्या ऊसाचे बिल घेण्यासाठी गेले असता सचिन घायाळ यांनी तुझे पैसे देत नाही, तुला काय करायचे ते करून घे असं सांगून सचिन घायाळ यांनी राहुल कांबळे यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून डोके फोडले। तसेच इतर 4 जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। या मारहाणीत राहुल कांबळे हा शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासून राहुल कांबळे याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। उपचारानंतर राहुल कांबळे यांनी पैठण येथे जाऊन पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। सचिन घायाळ यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतेपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्याकडून ऊसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी ऊसाच्या बिलावरूनच त्यांनी काही शेतकऱ्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता। तसेच त्यांच्या विरोधात बातमी छापणाऱ्या काही पत्रकारांना देखील शिवीगाळ करण्याचा प्रकार या अगोदर घडला आहे। तसेच कामगारांना देखील शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे। शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। गौतम बनकर, एमसेन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।